विमोचते सर्व पाप प्रमोचते वाराणस्य भैरवदेव संसार भयनाशनम् अनेक जन्म कृतं पापं दर्शनेन विनश्यन्ते श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम राजाधिराज रामचंद्र भगवान की पवन सुत हनुमान उमापति महादेव नमः पार्वती पतये हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरु अनंत कोटि ब्रह्मांड नायक सिद्ध मुनी कश्यपांना सांगतात ज्या मनुष्याला मोक्ष प्राप्ती करायची आहे त्याने स्थूल देह स्मूक्ष देह कारण देह या सगळ्यांचा अभिमान टाकून चिंतन करायचं ईश्वराचं बस. आपला स्थूल देह म्हणजे मी खूप सुंदर आहे, मी कुरूप आहे, मी काळा आहे, मी गोरा आहे हा विचार टाकून द्यायचा. मी आणि परमात्मा एक आहे हा झाला स्मूक्ष विचार. मी त्याचा तो माझा. आपण कोणाचेच नाही जगामध्ये. आता पहा तुम्हाला वस्तुस्थितीमध्ये अनुभव येतात. आपलं शरीर निकामी झालं की घरातले सगळे लोक म्हणतात गेलेले वरतून ते असं म्हणतात की त्यांना त्रास होतो म्हणून नाही आहे. ते आपल्या आतल्या त्रासाचं कोण अधिकारी आहे, कोणाच्या काय हातात आहे. आपण ते मुंबईची केस पाहिली ना, 19 वर्ष ती मुलगी त्या पलंगावर झोपून आहे. 19 वर्ष. तो सगळा स्टाफ रोज तिच्याशी जवळ जाऊन बसायचा, बोलायचा. काही रिटायर होऊन गेले होते पण तरी तिचं ते काम चांगलं असल्यामुळे लोक त्या दवाखान्यात येऊन तिला भेटायचे, तिच्याशी बोलायचे, काही खायला आणायचे. 19 वर्ष. काही गोष्टी घटना घडताना त्या माणसाचं पण तिची सोय चांगली राहिली. तिथे दवाखान्यातच ठेवलं तिला. पूर्वजन्माचं ते सुकृत होतं म्हणून व्यवस्था राहिली. नाही तर कोणाचं आहे जगात. म्हणून बरं लोक बोलताना आपण कमवलेला पैसा खूप पैसा लागून जातो ना असंही बोलून टाकलं जातं. एवढंच नाही, पत्नी बोलते, पत्नी आपली जीवाची आणि मनुष्य सुद्धा म्हणतो काय जीव घेते कोणा ठेवू. म्हणजे मग विचार करा
तर आपण सूक्ष्मतेनं विचार करायचा की आपलं फक्त भगवंत आहे. दुसरं कारण, या जगामध्ये आपण कोणाचे बाप बनलो, कोणाचे भाऊ बनलो, कोणाचे का, हे कारण आहे. याचाही स्नेह सोडून द्यायचा. या 3 गोष्टींचा स्नेह ज्याचा त्यागला जातो आणि असा जो मनुष्य चिंतन करतो आणि राहतो आयुष्यभर, पण मौन भावनेनं, जास्त संपर्क नको आणि संबंध नको. आपण काय करतो, व्याप वाढवतो, व्यापाने संबंध ठेवावा लागतो आणि व्यापाने संपर्क ठेवावा लागतो. मग कोण तुम्ही निकामे असू द्या, कोणी तुमच्याशी संपर्क ठेवणार नाही. मित्राला फक्त वाटतं की याला जाऊन भेटावं, याला बरं वाटेल आपण गेलं तर, पण बाकीच्यांना कोणाला नाही वाटत. म्हणून ते म्हणतात एकच अधिष्ठान परमात्मामध्ये लीन व्हायचं. एकच अधिष्ठान पाहिजे की आपल्याला त्याच्यामध्ये लीन व्हायचं आहे. संसार बंधनातून तोच मुक्त होऊ शकतो की जो त्याच्यामध्ये लीन होण्याचं निश्चय करतो. बस. सगळे मित्र वगैरे हे सोडून मनोनिग्रहामध्ये आणि जितेंद्रियामध्ये माणसाचं भय कमी होतं. जेवढं आपण जितेंद्रिय होऊ, म्हणजे इंद्रिय जिंकू, आणि जेवढा संयम ठेवू तेवढं सुख. म्हणजे जीवाला क्लेश नको असेल तर मनोभाव ईश्वरात ठेवायचा, इंद्रियांचा निग्रह करायचा आणि इंद्रियांचा संयम करायचा. या गोष्टी घडत गेल्या की शरीराला क्लेश होत नाही. आणि त्याचं स्मरण करायचं, प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः. पण हे सगळं दिसू द्यायचं नाही. नाही ते वरचे शत्रू बनवून जातात. त्यांना काय आहे, अरे बापरे, मंदिर म्हणजे जीव की प्राण, घरी काही बी हो हो असं मोठं म्हणतात. असं आहे. पण असं नाही म्हणणार की त्यांनी खूप केलंय, जाऊ द्या आता त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना राहू द्या. नाही, ते तुम्हाला जेवढं वापरून घ्यायचं तेवढं वापरून घेते. म्हणून मी बऱ्याच लोकांना काय सल्ला देतो, तुम्ही एखाद्या दिवशी पैसे दान देऊन टाका आणि सांगून पडून गेले, ते म्हणते नको जाऊ नका तुम्ही. पण तुम्ही काय म्हणता, तुला नाही येणार, मीच करतो म्हणून मरतात. असं आहे. आपण त्यांचे पैसे वाचवायला जातो, ते आपला जीव घ्यायचा. हे लक्षात आलं पाहिजे. तुला नाही समजणार, तुम्ही सोडून द्या, कोणीच सांगणार नाही तुम्हाला. तुम्ही जितकं नेवनेटकं कराल तेवढे तुम्ही चिटकाल. एरोटाईट करू नये असं नाही आहे, पण मग किती दिवस करायचा हा मोठा प्रश्न आहे. किती दिवस करायचं हा प्रश्न आहे. क्रोधरहित व्हायचं आणि मन आपल्या ताब्यात ठेवायचं. नियम पारायण व्हायचं आणि पवित्र राहायचं. जेवढे नियम पाळता येतील चांगले तेवढे पाळायचे. संपर्क आणि संबंध, पण आता तो संबंध आणि संपर्क डबडीच तुमच्या खिशात आहे. आणखीन मुलगी फोन करते, मोठा घ्या ना बाबा, म्हणजे तिच्या उपाध्या सांगायला. काय आहे उपाध्या सांगायला. बरं होतं ना, ते काही दिसत नव्हतं, नुसतं ऐकलं की ठेवलं. नाही 60,000 आपण उपाधी वाढवून घेतो. 40 वर्षाची मुलगी झाली, काय काळजी करायची, पहिली तिथे. पण नाही, इकडून बिबड्या तिकडे जाते. बरं आणखीन पाठवलं तर आईला तर मी नाही म्हणते, पण आमच्या आईलाच हाऊस आहे. मी आणखीन आईला सर्टिफिकेट
म्हणून ते म्हणतात प्राण्यांशी प्रीती ठेवायची. हे जे प्राणी आहे यांच्याशी प्रीती ठेव, कारण तेही जगतात पण कोणाचाच विचार करीत नाही ते. तसं आपल्याला जमलं पाहिजे. म्हणून सर्वदा ते मुक्त राहतात. जीवन मरण आणि सुखदुःख, लाभ आणि हानी, प्रिय आणि अप्रिय याच्यावर समान दृष्टी ठेवावी. जसं वस्तूचा खोका काढला की आपण त्याला पटकन डस्टबिनकडे रवाना करून देतो. कारण एका ग्रस्ताने मला विचारलं की हे बा सामान गोळा करणारे लोक असतात, हे सगळंचं सगळं सामान म्युन्सिपाल्टीला देता का, कचरा बाटल्या बिटल्या? म्हटलं का रे इतक्या किरकोळ गोष्टीवर काय बरं? नाही म्हणे हे विकून टाकत असतील तर, म्हणजे पाहत्याची बुद्धी. मी त्याला म्हटलं सकाळपासून त्या दुर्गंधाच्या गाडीवर तो उभा राहतो याचा विचार केला का तू? तो गोळा करणारा समजा एक पोतभर विकून टाकत असेल, पण तो सकाळपासून त्या दुर्गंधेच्या गाडीवर बसलेला असतो 2 वाजेपर्यंत. त्याचा काही विचार? मग त्या एवढ्या दुर्गंधात म्युन्सिपाल्टीने दिलेला पगार किंवा गाडीवाल्याने दिलेला पगार आणि एक पोत्याचे पैसे किती घेणार आहे? प्लॅस्टिकच्या बाटल्या समजा एक पोतं असल्या तर येऊन पैसे किती येतील? 100 रुपये. पण माणसाची नजर कशावर जाते? पण काय विचार आहे की बा त्याला पैसे उठत आहेत, जाऊ दे ना. तो त्या घाणेत बसतो दिवसभर, घरी गेल्यावर आंघोळ करतो का तसाच खातो तसाच झोपून जातो, पिऊन कोण आटतो करते. पण मनुष्याची द्रव्यावरची नजर पहा. उलट दया करायला पाहिजे. त्यांनी गाडी उभी केली की दारे 2 चहा पाजून दे त्यांना. काय करायला पाहिजे? पण होते का कोणाला बुद्धी? तर बाटल्यांचे पैसे पाहतात ते. बरं चांगल्या बुवाला विचारता आणखी असं आहे. कारण ही जी दृष्टी आहे ना ही फार कठीण आहे. तो चाबूक मारणारा अंगाला चाबूक मारून घेतो, आपण 1 रुपया टाकतो, बरेच गोळा होतं त्यावर तो मारून घेतोय ना अंगाला. नाही म्हणजे तर अंग पक्क झालेलं असतं, याला काही अर्थ आहे का? अशी दृष्टी कमी करायची. दृष्टी सुधारली की सृष्टी चांगली दिसते आणि दृष्टी खराब झाली की सृष्टी वाईट वाटते. मग मनावर द्वंद्व येत नाही आणि चित्ताची आसक्ती दूर होते आणि मित्र, बंधू, संतती, पती, पत्नी सगळ्यांचा परित्याग मनातून होतो. आकांक्षा आणि अपेक्षा उरत नाही. कोणी मदत करावी अशी आसक्ती उरत नाही. कोणी आपल्याला मदत करावी असे अधर्म घडत नाही आणि पूर्वसंचिताचं कर्म सगळं जळून जातं. असं जो वागतो त्याच्या पूर्वजन्माचं कर्मसंचित सगळं जळून जातं, काहीच उरत नाही. धर्माची आसक्ती राहते आणि अधर्म निघून जातो. वासनेचा क्षय होतो आणि चित्त अत्यंत शांत. क्रोध येत नाही, उद्वेग येत नाही, मनाच्या ठिकाणी चंचलता येत नाही. अशा प्रकारे द्वंद्वरहित होतो, मनुष्य मुक्त होतो. काम्यकर्माच्या अनुष्ठानानं मात्र मन खराब होतं. जितक्या दिवस आपण हे काम्यकर्माचे अनुष्ठान करू, हे झालं की ते झालं की ते झालं की ते, त्याच्याने आपल्या पुण्याचा क्षय. आणि जसं जसं पुण्याचा क्षय होईल तसं सतत चित्ताच्या ठिकाणी भ्रमिष्ठता येईल. आता बा तुम्ही असं पाहिलं असेल की मोठमोठे साधू, मोठे यज्ञ याग करणारे, आणि एखाद दिवशी त्यांचा असा कुठेतरी गाडीचा ॲक्सिडेंट म्हणा, काही म्हणा, याच्यात मृत्यू होऊन जातो. लोक म्हणतात यांनी केलं, मग असं का झालं? तर त्याचं कारण असं आहे, नुसतं सकाम कर्म करून करून पुण्याचा नाश झाला.
कारण त्याच्यावर आपण कीर्ती, प्रतिष्ठा, द्रव्य हे सगळं प्राप्त करून घे. म्हणून वासनेचा क्षय झाल्यानंतर मनामध्ये द्वंद्व राहत नाही आणि कर्माच्या अनुष्ठानाची दृष्टी बदलून जाते. आपण अश्वत्था समान होऊन जातो, म्हणजे पिंपळा समान, औदुंबरा समान. आपली दोषदृष्टी नसल्यामुळे आपल्याला बंधनं कमी होतात. हो, बंधनं कशाने प्राप्त होतात? तो दोषदृष्टीने. दोषदृष्टीने. जसं आणखीन एक उदाहरण सांगतो. एखाद्या पट्ट्यावाल्याने चांगले कपडे घातले, साहेबांनी त्याला असं म्हणायचं, का रे काय मजा आहे. उलट चांगला राहिला, धन्यवाद, असाच राहत जा. असा साहेब पाहिजे. उलट चांगल्या राहिल्यावर घे, चहा पिऊन ये. बक्षीस कशामुळे द्यायचं? खालचं काम करणाऱ्याला बक्षीस मिळालं की तो आणखीन चांगलं राहतो. बक्षीस मिळालं की तो आणखीन चांगलं राहतो. म्हणून मग आपल्याचे बंधनं गेले की आत्मा आपला जागृत होतो. आता कसं आहे, जोपर्यंत आपल्याला ज्ञान नाही तोपर्यंत आत्मा जागृत नाही. आत्मा जागृत झाला की आपल्याला गंध, रस, स्पर्श, शब्द आणि परिग्रह हे आवडत नाही. नाही तर जोपर्यंत आपला आत्मा जागृत होत नाही, आत्मज्ञान होत नाही, तोपर्यंत शब्द, रस, रूप, गंध. समजा घरामध्ये टरबूज आलाय, लाल बुंद दिसतं, आणून दिले तर खाऊन घ्यायचं, अशी कल्पना नाही करायची की मला दे. म्हणजे रसाला जिंकून घेतो आपण. कोकणामध्ये एक ठिकाण आहे, आता मला त्याचं नाव आठवत नाही, तिथे एक संत होते. त्यांच्याकडे उन्हाळ्यामध्ये रोज हापूस आंब्याचा रस भोजनाला असायचा. खूप आश्रमामध्ये आंबे असायचे. ते आले की रस करायचा, जो येईल त्याला रस पोळी खाऊ घालायची. मुंबईवरून काही श्रीमंत लोक गेले, म्हणे महाराज आज तिकडचे कोकणातले नावं, इथला रत्नागिरीचा आंबा आहे. अरे असं? महाराज म्हणाले असं. म्हणून लगेच त्यांनी चांदीची वाटी घेतली, त्याच्यात रस टाकला, महाराजांच्या पुढे होते. त्यांनी ही करांगळी बुडवली अशी. अरे फारच सुंदर आहे, घेऊन द्या म्हणे. आपण म्हटलं असतं आणखीन एक वाटी घेऊन ये. तर अशी रसने लागी प्रीतिविषयाची, सत्य तिला त्याजी रे, मनुजा राम नाम रस पिरे. जेव्हा त्या जिव्हेला, जिव्हे पिबत्वं भज सुंदराणी, कृष्णस्य नामानि मनोहराणी. त्या देवीच्या नवरात्रात आणि गणपतीच्या नवरात्रात इकडे गणपती बसतात. ते पाठ घेऊन आला एक आमचा पोलीस. मला म्हणे दादा नैवेद्य दाखवायला. म्हणे तुम्ही जेवून घ्या ना म्हणे. म्हटलं नाही, तू हा प्रसाद खा देवीचा. यार त्याला काही त्याचं ज्ञान नाही, त्यामुळे तो तसं बोलू शकतो. मी त्याला असं नाही सांगितलं की मी काही खात नाही, अमुक नाही, ढमुक नाही, असं नाही सांगत. तू खा म्हटलं, तू नैवेद्य दाखवलाय ना, जो नैवेद्य दाखवतो त्याने खाल्ला पाहिजे. रसने लागी प्रीतिविषयाची, सत्य तिला त्याजी रे, मनुजा राम नाम रस पिणे. हा जो भगवंताच्या नामाचा रस आहे, हा एकदा त्या जिव्हेला लागला की बाकीचे रस जे आहे ते देहधर्माप्रमाणे जे येईल पुढे त्याप्रमाणे त्याचा स्वीकार करायचा असतो. म्हणून मग त्यामुळं काय होतं तर जन्म, मृत्यू आणि जरा
या अवस्था स्थिर होऊन जातात. या ज्या अवस्था आहे जन्म मृत्यू जरा, या स्थिर होऊन जातात आणि दोषदृष्टी कमी होते आणि बंधनातून मनुष्य मुक्त होतो. आत्मपंचभौतिक गुणानं मनुष्य निर्विकार होत जातो. आज जे पंचभौतिक विषय आहे आपले आत्म्याचे, ते प्रगल्भ होत जातं आपल्या शरीरात. जसं शरीरामध्ये उष्णता झाली की गवर कांदण्या कातडीतून बाहेर येतात, फोड बाहेर येतात, त्याप्रमाणे आतले आत्म्याचे जे पंचभौतिक तत्व आहे ते बाहेर यायला लागतात आणि चेहऱ्यावर प्रसन्नता. कोणी आलं तर आनंदाने उत्तर, कसं चाललंय, मस्त. जर प्रसन्नता असेल पंचभौतिक ती, तर मनुष्य कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रसन्नता राहते. काल महाराज बसले होते ना, मला म्हणे आता तुमचा कोणता उत्सव झाला. म्हटलं परवाच तर रामनवमी आपल्या हनुमान जयंती झाली, 15 दिवस झाले, त्याच्यानंतर हे आज काढलं, त्याच्यामुळे मला कुठे जाता नाही आलं. म्हणजे उत्सव केवढा माहिती असतो. काल रामनवमी झाली नाही, रामनवमीपासून 5 दिवस हनुमान उत्सव असतो. म्हणून प्रतिपदा ते पौर्णिमा, पौर्णिमेनंतर दुसरी प्रतिपदा. आपलंसुद्धा रामनवमीच्या दिवशी द्वितीयेला अन्नदान असायचं पूर्वी. असे लोक जेवायचे द्वितीयेला. इथे काय ते 10 वर्ष चाललं, नंतर बंद झालं. म्हणजे द्वितीयेला लोक जेवायचे. त्यावेळेपासून मी हे सुरू केलं आहे देवीचं नैवेद्य. आज मंगळवार आला, शुक्रवार आला की होऊन जातं. या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. म्हणजे 2-2.5 हजार लोक जेवायचे द्वितीयाला. भागवत सप्ताहातलं वेगळं असायचं. एकच माणूस करायचा. त्या देवीच्या मंदिरावर त्याचं नाव लिहिलं आहे, तो गेला आणि ते थांबलं. म्हणून वासनेचे बंधनं सुटून जातात आणि द्वंद्व कमी होतं. मनुष्य परिग्रह घेत नाही. तपस्येच्या द्वारानं तो इंद्रियांना अनासक्त करतो आणि भावाच्या विचारात राहतो. कोणता भाव? तमना पावना भावना राघवाची धरी अंतरी. पहा तुम्ही, ज्या लोकांना सवय असते ना सकाळीच यायची, त्यांचं ते आंघोळ चहा पाणी झालं की केव्हा दर्शनाला येईल अशी भावना होऊन जाते. तगमग लागते ती. ज्यांची संध्याकाळी त्यांना कोणी पाहुणे आलं, कोणी आलं की तळमळून जाते, भावना तयार होऊन जाते. मग अशी भावना आपली जशी तयार होते तशी या सिद्ध महात्म्यांची, ज्यांचे आत्मा दत्ताबाळ होते ना आपले योगी, तर त्यांना एक दिवशी अशी भावना झाली की रात्री 12 वाजता कोल्हापूरच्या मंदिराच्या देवीचं दर्शन करायचं. आता 12 वाजता मंदिर बंद होऊन जातं. म्हणून दत्ताबाळ त्या महाद्वाराच्या समोर असे आसन टाकून बसले. मग देवीचं दर्शनाला आपोआप दरवाजा उघडला, देवीचाही दरवाजा उघडला आणि त्यांनी तिथूनच दर्शन घेतलं. बरं, म्हणजे ते आत गेले नाही. आणि त्यांचं दर्शन आटोपल्यावर दरवाजा, हे सगळं चोपदारांनी पाहिलं आणि दुसऱ्या दिवशी लोकांना सांगितलं. तेव्हा यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते, त्यांच्यापर्यंत बातमी पोहोचली. त्यांनी दत्ताबाळांना बोलवलं. म्हणजे तुम्ही असं कर, मी नाही केलं म्हणे, मला त्या भगवतीचं दर्शन करायचं होतं, तिने दरवाजा उघडला. कोणी माझ्या विरुद्ध काही गुन्हा दाखल झाला आहे का की यांनी दरवाजाला उठला, मी जागेवर उठलो का? नाही. असं कसं? म्हणे मग योगामध्ये ती शक्ती आहे. मग त्यांनी 1 क्विंटलचा दगड ठेवला असा त्यांच्यासमोर, हा फोडून दाखवा म्हणे. दत्ताबाळने त्या दगडाकडे असं पाहिलं, बरं तडातड तडातड. का केलं भगवतीने? तर दत्ताबाळची महती तिला वाढवायची. आपले भक्तराज महाराज तिथे बसले होते.
त्यांचंही तसंच होतं. त्यांच्या मनात आलं ना तर ते बरोबर दरवाजा उघडून जायचे. ते इथे बसले आणि आपलं फक्त एकदा दर्शन घेतलं. पटनाईक साहेब आणि मुंगीकर साहेब होते. मुंगीकर साहेबाचे गुरु होते ते. संपूर्ण मंदिराचं भजन चालू प्रवचनात रचून टाकलं. तर हे ज्यांचे आत्मिक जागृत, मला तुम्हाला 2 उदाहरणं दिले मी. आत्मजागृत करायचा झाला की या गोष्टी सहज होतात. चिमुकला माझा रान सुंदर असे असं चालू सिद्ध गणपती उत्तराभिमुख आहे असा माझा गणपती असं दासरूपी हनुमान रामापेक्षा मोठा आहे असं रचून टाकलं. पंचमुख शिवत अतिसुंदर तयासी माझा दत्त मित्र, त्याच्याजवळ दत्ताचा मित्र म्हणून असं रचलेलं. आई अतिसुंदर आणि नेटकी बसवलेली होती आम्ही त्याच्या आधी मूर्ती. आजही कोणी मला म्हणे आई साहेब सुंदर दिसतं. म्हटलं मंगळवार आहे आज. काय आहे मंगळवार. मी आधी 2दा जाऊन आलो होतो म्हणून यांनी उपासना सुरू केल्यावर मग सरळ तिकडे निघून गेलो. मला पुढच्या कल्पना करायच्या. त्याच्या आधी 2दा जाऊन मी दर्शन करून आलो. दर्शनामध्ये आपली जी आतली तीव्रता आहे तीच कारण ठरते. नुसतं न्याहाळायचं नाही, पाहायचं देवाकडे. आणि पाहता पाहता ते रूप आत्मभावात चाललं नाही. म्हणून भाव बळे आकळे मना पावना भावना, मना पावना भावना राघवाची धरी अंतरी सोड चिंता भवाची. तू अंतरामध्ये ती भावना धरून ठेव आणि भवाची चिंता सोडून दे. बुद्धीमधले विचार, शारीरिक आणि मानसिक संकल्पाचा त्याग करावा. ज्याप्रमाणे बिना इंधनाने कधी आग वाढत नाही. आग चालू ठेवायची असेल तर त्याच्यात इंधन टाकावं लागतं. त्याप्रमाणे तुमचे विचार तुम्हाला थांबवायचे असेल तर संपर्क आणि संबंध कमी केला पाहिजे. म्हणून काही लोक समोर बसत नाही, बाकावर शांत बसलेले असतात. कारण हे शब्द जे आहे हे शब्द श्रवणानं आपल्या अंतरंगात जातात. आणि कुठला शब्द केव्हा अंतरंग जागृत करून देईल, अंतरंग जागृत करून देईल हे सांगता नाही. म्हणून इंद्रियांच्या समूहाला वशमर्श होत नाही. वासनेचं बंध सुटत जातं. मनुष्य शांत अचल नित्य अविनाशी सनातन परमात्म्याची प्राप्ती करून घेतो. अचल अविनाशी सनातन परमात्म्याची प्राप्ती करून घेतो. आता बघ, उत्तम योगशास्त्राचं वर्णन करतो. आता काय सांगताय, कोण कोणाला सांगताय? भगवान अर्जुनाला सांगताय. भगवंताला एक ब्राह्मण सांगताय आणि तो ब्राह्मण सिद्धाला विचारतोय, सिद्ध काश्यपाला सांगताय. योगशास्त्रात ज्यानुसार योग साधन करायला योगी पुरुष आत्मसाक्षात्कार करून घेतात. योगी पुरुष काय करतात? साधना करतात आणि साधनानं आत्मसाक्षात्कार करून घेतात. ते उपाय तू आता ऐक. चित्ताला वशभूत होण्याकरता अंतर्मुख व्हावं लागतं. म्हणजे डोळे बंद करा. काल मी तुम्हाला सांगितलं की तो ओंकार आत वाढवायचा. ज्यांना ओंकार जमत नाही त्यांनी ते आतले अवयव जे आहे ते जे बधीर झाले आहे अतिविचारानं अतिचिंतनातून. म्हणजे आज माझं डोकं जड झालं. रामदेवजी बाबा काय सांगतो, नाक बंद करा आणि कानातून हवा काढा. श्रवणेंद्रिय तत्पर होतं, आपले श्रवणेंद्रिय बधीर झाले.
बधीर झाले हे ऐकून ते ऐकून, बातम्या ऐकून तर जास्ती आणखी. म्हणून या श्रवणेंद्रियाला असं केलं की कानाचे स्नायू जे आहे ते बलवान होता आणि श्रवणेंद्रिय चक्षुर होतं. कोणाचं श्रवणेंद्रियाचं वर्णन केलं? 2 लोकांचं, कुत्र्याचं आणि घोड्याचं. तसे कान पाहिजे माणसाचे. घोडासुद्धा ताबडतोब सावधान होतो आणि कुत्रंसुद्धा नुसता आवाज होऊ द्या, कान टवकारले की चाललं. कुत्रा जगामध्ये काम करतोय, बाम शोधून काढतो कुठे काय आहे म्हणून. काय शक्ती आहे त्याच्याजवळ. श्वान पथक आज नागपूरला शोधलं तर नाही. असं आहे ते. म्हणून चित्ताला वशभूत करतात आणि मनुष्य अंतर्मुख होतो. म्हणून नित्य आत्मदर्शन झालं पाहिजे. इंद्रियांना विषयापासून हटवलं पाहिजे. मनाला विषय चिंतनापासून अंतर्मुख केलं पाहिजे. त्याला तीव्र तपस्या असं म्हणतात. तीव्र तपस्या. लोक अग्नीला पेटून घेतात, त्याच्यात मध्ये बसतात, तरी मन आवरलं जात नाही. मोठं कठीण आहे मनाला जिंकणं. म्हणून मोक्ष उपयोगी उपाय अवलंबन केले पाहिजे. मनीषा ही काढली पाहिजे. मनातली जी इच्छा आहे ती काढली पाहिजे. आणि पुरुषानंच सदा तपस्येला प्रवृत्त राहिलं पाहिजे. प्रयत्न केले पाहिजे. योगशास्त्राचे उपाय आणि अनुष्ठान मनाच्या द्वारानं अंतःकरणामध्ये आत्मसाक्षात्कार होतो. अशा पुरुषांना एकांतात राहावं लागतं. म्हणून हे मोठे मोठे लोक जे आहे हिमालय वगैरे वगैरे या ठिकाणी आपल्याला महिन्यातून एखाद दिवस घरी एकटं मिळालं तर कसं खाऊ खाऊ होत आहे. याला फोन कर, त्याला फोन कर, त्याला फोन कर. उलट फोन आला की डोकं उठाड होतं, काय आहे आणि काय नाही. भाऊ फोन घेऊन येतो तेव्हा मी तिकडून उठून येतो, काय उपाधी आणली गोष्ट वगैरे. असं आहे ना ते. संपर्क आणि संबंध हे वाढत जातं. बरं इतकी किरकोळ गोष्ट असते केवढ्या करतात. काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात. आत्ता माझ्याकडे हे इथे कोणी नव्हते म्हणून मी इथे बसलो आणि त्या ताईला म्हटलं तू झाडून घे सगळं स्वच्छ. अर्ध्या तासापूर्वी त्यांना मुहूर्त काढून दिले होते. त्यांना 24 मेला वरचं घर बांधलं आहे तिथे सत्यनारायण घर. अरे म्हटलं अधिक मास लागून जातो, तुम्ही त्याच्या आधी छोटासा सत्यनारायण करून काय. 24 मेला जर काही कार्यक्रम असेल तर त्या दिवशी मोठा सत्यनारायण कर. आणि पण वैशाख महिन्यातच नवीन घरात चालला जा, मला मासात जाऊन. तो एक दुसरा त्याचा मित्र आला, तो म्हणे नाही आमच्या आईच्या वडिलांचं ते 50व्या लग्नाचं वाढतं. म्हटलं जातो का तू आता. घरात जन्मभर राहायचं आहे, त्या लग्नाचा वाढदिवस आत्ता सुरू झाला. त्याचं मुहूर्त काही विचारू नको. लग्नाच्या वाढदिवसाचं रोज भांडण काय. हे असं आहे. जन्मभर राहायचं आहे त्या घरामध्ये, चांगल्या दिवशी राहा, वंशाला त्रास नाही झाला. आणि म्हटलं का रे मग तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणेच करायचं होतं तर मला विचारायला आलेच का बरं. म्हणून मी पटकन उठलून परत तिकडे चाललं गेलो. हे सगळे तिकडे होते, अगदी शांतता होती. कोणी घुसलं, कोणी काही उचललं. तिथे एकांत नाही मिळत, तिथून इकडे लक्ष ठेवावं लागतं. कोणी बोलत असलं लिहित असलं तरी वरतून एकदा नजर मारावी लागतं की काय कर. तिथून माणूस कोण आला, काय आला, कसा आला, म्हणून ते ठेवावं लागतं. आत्म्याला प्रेरित बुद्धी होत जाते. हळूहळू आपली बुद्धी आत्म्याला प्रेरणा देते.
आत्मा तिला प्रेरणा देतो. आत्मा कसा आहे, आरशाप्रमाणे स्वच्छ आहे. जसं आरशामध्ये आपलं प्रतिबिंब दिसतं ना, आपल्याला काय चूक आहे ते दिसून जातं, त्याप्रमाणे आपली बुद्धी आत्म्याकडे गेली की बुद्धीतले दोष नष्ट होतात. दर्शने दोष नाशती. पण त्या भावनेनं आपण दर्शनच घेत नाही. दर्शनानंतर थोडे डोळे बंद झालेच पाहिजे. आता मी कोणाला तरी म्हटलं नाही किंवा प्रसाद खाऊन घेईन मग दर्शन कर. नाही, आधी दर्शन. म्हटलं प्रसाद खाय, तू प्रसादाने दर्शन चांगलं घेता येईल. श्लोक आहे, प्रसादेन दुःख नाशाय. प्रसादाने काय होतं, दुःखाचा नाश. बरं नाही. माझा यांच्यासारखं म्हणून तुम्ही घेतला का, तू माझी बरोबरी नको करू, तुला सांगितलं घे, तू घेऊन टाक. प्रसाद आहे तो. कोणाचा आहे, तर देवाचा. मग प्रसादाच्या आधी केलं का आणि प्रसाद घेतल्यावर दर्शन केलं का, त्याचा प्रसाद आत गेला ना, दर्शन आत जायला वेळ लागेल, पण प्रसाद आत पटकन जातो, त्याचा रस तयार होतो. बरं लाडू आणि गोड पोळी डबल होतं. असं आहे. म्हणून साधारणपणे योग समाधी आत्म अवस्थेची असते. म्हणजे आपली बुद्धी वळली, मन चित्त स्थिर झालं, अहंकार संपला की आत आनंद असतो. काय देतो तर प्रकाश. कोणीच दिसत नाही, मग प्रकाश दिसतो, शुद्ध लख प्रकाश. ज्याला काही लोकांना कोणाला निळा दिसला, कोणाला पांढरा दिसला, कोणाला पिवळा दिसला, काय रंग आहे ते, पण प्रकाश मुख्य आहे. काय आहे, प्रकाश मुख्य आहे. म्हणून मनुष्य हळूहळू योगी बनत जातो. आत्म्याचं पृथक त्याला ज्ञान होत जातं आणि आत्मा योगवेत्ता होतो. देह आणि आत्मा वेगळा व्हायला लागतो. कसा, तर नारळातलं पाणी सुकत गेलं की कवटीपासून गोटा सुटत जातो. कवटीपासून गोटा सुटत जातो. जसा जसा गोटा झाला सुटला, वरच्या देठातून खालच्या देठ, दोन टोक असतात त्याला, तो सुटला की गडगड 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 वाजायला लागतो. त्याप्रमाणे आत्मा या देहासक्तीतून बाजूला होऊन जातो. जर योगाने नाही केलं तर ज्या वेळा देहातून बाहेर पडतो तेव्हा वायुरूपाने निघून जातो. तो आत्मा वायुरूपाने निघून जातो. मग तो कसा आहे, त्याला रंग नाही, रूप नाही, गंध नाही, स्पर्श नाही, काही नाही. म्हणून देहधारी जीव योगाच्या द्वारानं आत्म्याचं यथार्थ रूप दर्शन करू शकतात. भगवंताचं दर्शन करू शकतात. या त्रिभुवनाचा आधीश्वर अधिपती इच्छेनुसार भिन्न भिन्न रूप धारण करतो. हा याचा जो अधिपती परमात्मा आहे भूमंडळाचा, हा इच्छेनुसार पहा तुम्ही 24 अवतार घेतले जगाच्या कल्याणाकरता. पण त्याच्यानंतर तुलसीदास म्हणाले मारुतीराला, नाही मला मानवाच्या शरीराचं देवाने दर्शन दिलं पाहिजे. अरे म्हणे मी दिलं त्याला दर्शन, म्हणे त्याला कळत नाही. तो जसा सगळ्यांना गंध लावत फिरतो ना, तर तुम्ही त्याला गंध लावा म्हणजे त्याला समजेल. जेव्हा तिलक करे रघुवीर, तेव्हा तुलसीदासांचं मन शांत झालं की मी आता रामाला पाहिजे. तिलक करे पण तुमच्या कार्यक्रमामध्ये अति तुमचा प्रेमी मनुष्य आला की तुम्हाला वाटून जातं आजचा कार्यक्रम सकाळ. मग आता हा देहधारी मनुष्य प्रेमी वरच्यावर आहे, पण खरा प्रेमी कोण आहे तर परमात्मा. आणि परमात्म्यालाही खरा प्रेमी जीवच लागतो. जीवाशिवाय परमात्म्याला कोण ओळखणार. आणि त्या जीवामध्ये सुद्धा मनुष्य देहच. अनेक लोक कुत्रे येतील दर्शन करतील, त्यांचं करणार नाही. म्हणून दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुरा. मनुष्य जन्म दुर्लभ आहे आणि क्षणभंगुर आहे.
वैकुंठ प्रिय दर्शना. आणि म्हणून मनुष्य जन्मातच भगवंताचं दर्शन होतं. ज्याप्रमाणे आपल्याला भगवंताच्या दर्शनाची तीव्र इच्छा आहे, त्याप्रमाणे भगवंताला सुद्धा भक्तांच्या दर्शनाची इच्छा आहे. म्हणून हे श्रीनाथजीचं मंदिर असताना हे असं उघडं नाही राहत. 5-10 लोक गोळा झाले की लगेच पडदा उघडला जाईल, कापूर उघडला जाईल, दर्शन झालं, लोक गेले की परत पडदा. आपलं तर उघडत पाहिजे. मंदिर का बंद होतं तेव्हा झोपतो, हो आपला नसतो. असं आहे. हे लक्षात आलं पाहिजे. देवाला भक्ताशिवाय आनंद नाही. म्हणून ते नाथदावराच्या मंदिरात लगेच पडतं. आपण आपले लोक गेले पैसे करता पडदा टाकतात, हा असं आपला नसतो. ही गोष्ट समजली पाहिजे. कारण मंदिरामध्ये किंवा आज सकाळीचं ते आमचे भाऊ बने, आज कसं लोक ते म्हटलं आता लग्न आहे, या लोक येतात, आता काही गॅप पडतो, मग लगेच लोक येतात, परत गॅप पडतो. पण तुम्ही आज संख्या जास्त आहे, कारणं संपले. कारणं असले म्हणजे थोड्या संख्येत बदल होतो. जाणार म्हणतो काय 4-5 डोक्याकरता प्रवचन राहतं, डोके म्हणतो. आता त्याला डोकं नाही तर तो काय म्हणेल, असं आहे. हे लक्षात राहिलं पाहिजे. म्हणून इच्छेनुसार विभिन्न परमात्मा शरीर धारण करतो. पहा तुम्ही दामाजी करता कोणतं केलं, चोखा महाराजांकरता कोणतं केलं, सेना महाराजांकरता धोपटी घेऊन गेले. बरं राजानं दिलेलं बक्षीस ठेवून गेलं, त्याच्या धोपटीत ठेवून दिलं. सेना महाराज म्हणजे एवढं रत्न. म्हणून त्यावेळा संपूर्ण प्राण्यांना भय उत्पन्न करणारा परमात्मा आपल्याला शांत चित्तानं पाहायचा आहे. म्हणून असे योगी जे असतात ते जगात निस्पृह असतात, त्यांना कशाचीच काही नसते. आपल्याकडे आत्ता आहे की योगी होऊन गेले, 5-7-8 वर्षापूर्वी गेले ते. तर त्यांनी मृत्यूपत्रक लिहिलं होतं. आता काही प्रॉपर्टी नाही, काही नाही. बरं, मी ज्या गावाला देह ठेवेल त्या गावाला गायी चरून येतात, त्या ठिकाणी लाकडं टाकून त्याला पेटवून द्यायला. आपल्या कल्याणचं अंकल येतात, ते पण कायमचं तोंडावर नाव आहे, पेटवून द्यायचं. रामसुखजी महाराज, हां रामसुखजी महाराज पेटवून द्यायचं. आणि मी गेल्यानंतर रामसुखजी महाराज सुद्धा म्हणायचं नाही. डोंगरे महाराजांनी सुद्धा सांगितलं त्यांना, रामचंद्र डोंगरे की जय असं म्हणायचं नाही. हे 2च महात्मे होऊन गेले. नर्मदेत टाकून द्या मला दगड बांधून. त्यांनी नर्मदेत गेले. हे म्हणे तिकडून गायी चरून येतात, तिथे माझा देह ठेवायचा आणि पेटवून द्यायचा. रामसुखजी या व्यासपीठावर बसून गेलेले, पेटवून द्यायचं. काही नाही कशाचा महाराजन काय. देहाशक्ती सुद्धा राहत नाही या लोकांना. आपण म्हणतो चांगली मिरवणूक काढा, पालखी काढा, ते म्हणे काही नाही. कारण काय, आसक्तीच नाही. काय एकांतात ध्यान केल्यानं या गोष्टी सगळ्या प्राप्त होतात. म्हणून राजा श्रुतीचं चिंतन करा, वेदाचं चिंतन कर, जीव हा भगवंताच्या निवासस्थानी पोहोचेल. श्रुतीचं वेदाचं चिंतन मनुष्य जेव्हा करतो तेव्हा तो भगवंता जिथे आहे तिथे जीव पोचतो. जशी आपली वासना ज्याच्यामध्ये राहते, बा मुलगी आली नाही तर आईची वासना मुलीत राहिली तर मुलीला स्वप्न पडतीलच आईची. ज्याच्याबद्दल आपल्याला वासना राहून जाते त्याला आपले स्वप्न पडतात. म्हणजे वासना त्याच्या शरीरात तो झोपला की मग जाते वासना. मग काय करावं लागतं आमच्यासारख्याला, कोणाचे स्वप्न पडतात, मग काकाचे. मग त्या काकाचं स्मरण करायचं, त्याला रक्षा लावायची, म्हणजे ते बंद होऊन जातं. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मज केली, परिणाई घडली सेवा काय.
भोजनामागत